परिटा येशील कधी परतून, कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून, उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून, परिटा येशील कधी परतून. बारीक सारिका हात रुमाला हातोहात उडवून, सदऱ्यांची या इस्त्रीने तव चाळण पार करून, परिटा येशील कधी परतून. अहो हसताय काय? नेहमीचाच अनुभव आहे ना हा. पण असं काव्य केलं का कधी तुम्ही त्यावर? नाही ना. अहो त्यासाठी केशवकुमारांची प्रतिभा लागते. साधीसुधी कवीची प्रतिभा नव्हे तर विडंबनकार कवीची. काय? केशवकुमार कोण? अहो केशवकुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे, प्रसिद्ध लेखक, नाटककार, वक्ते, पत्रकार, चित्रपट निर्माते, महाराष्ट्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. मी सुरुवातीला म्हटलेली कविता त्यांच्या झेंडूची फुले या काव्यसंग्रहातील आहे. ना. वा. टिळक यांच्या पाखरा येशील का परतून या कवितेचं ते विडंबन आहे. या संग्रहात त्यांनी अनेक प्रसिद्ध कवींच्या कवितांची विडंबनं केली आहेत. किंबहुना त्यांच्या विडंबन काव्यासारखं मार्मिक विडंबन काव्य त्यापूर्वी किंवा त्यानंतरही झालंच नाही असं टीकाकार म्हणतात. ग्रंथयात्रेच्या 22व्या भागात आज आपण झेंडूची फुले या अत्र्यांच्या काव्यसंग्रहाचा आस्वाद घेणार आहोत. या काव्यसंग्रहातील कविता 1922 साली लिहिल्या गेल्या. त्यांच्या निर्मितीची कथा अत्र्यांच्या शब्दात सांगितली पाहिजे. या काव्यसंग्रहाच्या मी विडंबनकार कसा झालो या प्रस्तावनेत ते म्हणतात, ज्या काळात मी कविता लिहू लागलो तो नवीन कवितेच्या वैभवाचा काळ होता. केशवसुतांच्या तुतारीच्या ललकार्या त्यावेळी वातावरणामध्ये एकसारख्या उचंबळत होत्या. बालकवींच्या प्रतिभेचा अरुण महाराष्ट्राच्या क्षितिजावर नुकताच उगवलेला होता. पंचप्राणाचा पंचम लावून गोविंदाग्रज कोकिळाच्या उन्मादाने प्रेमाची रागदारी आळवीत होते. बी कवींच्या चौघड्याने नि तांबे कवींच्या सनईने शारदेच्या मंदिरात माधुर्याबरोबर एक प्रकारचं मांगल्यही निर्माण झालं होतं. नवकवितेची एक विलक्षण धुंदी आमच्या डोळ्यांवर त्यावेळी चढली होती. डोक्यामध्ये एक प्रकारची मस्ती भरून राहिली होती. स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करणारी आणि वृत्तमात्रांचे बंधन न मांडणारी अशी नव्या प्रकारची बहारदार कविता मराठीत 20व्या शतकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झाली हे आपण ग्रंथयात्रेच्या आधीच्या भागात पाहिलंच आहे. या पार्श्वभूमीवर 1920च्या दशकात पुण्यात रविकिरण मंडळ उदयास आलं. माधव जुलियन, श्रीधर आणि मनोरमा रानडे, यशवंत, गजानन माडखोलकर, गिरीश, वि. द. घाटे यासारख्या काही कवींनी दर आठवड्यास एकत्र येऊन काव्यलेखन आणि काव्यवाचन करण्यास सुरुवात केली. या कवींनी मराठी कवितेला पंतकाव्याच्या बांधणीतून मुक्त करून गझल, सुनीत यासारखे परके काव्यप्रकार मराठीत रूढ व्हावेत म्हणून प्रयत्न केले. हे प्रयत्न काही अंशी यशस्वी झाले तर कधीकधी त्यांच्या काव्यात कृत्रिमता निर्माण झाली. बालकवी गडकरी, तांबे यांच्या कवितांनी भारून गेलेल्या अत्र्यांना या नव्या पद्धतीच्या कविता मुळीच आवडल्या नाहीत. त्या कवींच्या कवितेतील अतिरेकी भावुकता आणि क्षुल्लक विषयाचे आडंबर माजवण्याची वृत्ती यासारखे दोष त्यांनी आपल्या विडंबन काव्यातून दाखवून दिले. आपल्या प्रस्तावनेत अत्रे पुढे म्हणतात, तो 22 सालचा मे महिना होता. शाळेला सुट्टी होती. आम्ही 4-5 शिक्षक मित्र एके ठिकाणी जमत असू. रविकिरण मंडळाच्या कवितांचा एक चिमुकला संग्रह त्याच सुमारास प्रसिद्ध झाला. पुढे 7-8 दिवस त्या संग्रहाखेरीज आमच्या तोंडात दुसरी भाषाच नव्हती. कोणीतरी एखादी कविता घ्यायची आणि तिच्यातले दोष विशेष उघडकीस येतील अशा अतिशयोक्त स्वराने आणि अंगविक्षेपाने ती मोठ्याने वाचून दाखवायची आणि बाकीच्यांनी मोठ्याने हसून त्यातून उद्भवणाऱ्या विनोदाचा आस्वाद घ्यायचा. त्याचा परिणाम माझ्यावर तरी असा झाला की एके दिवशी मला स्फूर्तीचा जबरदस्त झटका आला आणि मी विडंबन काव्याच्या ओळीच्या ओळी एकामागून एक बडबडू लागलो. त्यामुळे आमच्या मंडळात हास्यरसाला असा महापूर आला म्हणता या मानसिक अवस्थेतून झेंडूच्या फुलांचा जन्म झाला. प्रतिभा नसतानाही स्वतःला कवी म्हणवून घेणाऱ्या आणि प्रसिद्धीस हापापलेल्या लोकांचा महाराष्ट्रात जो सुळसुळाट झाला होता त्यावर टीका करताना या संग्रहातील एका कवितेत अत्रे म्हणतात, कुठे लिहिल्या कवितान 5-7 एकदाच्या छापिल्या मासिकात, तोच बोले शाहीर जाहलो मी महाराष्ट्रा हलवीन रोमरोमी, 4 चौघांची परी करूनी चोरी येरू सजवी लेखनाची शिदोरी, शिव्या द्यायाही शब्दना स्वतःचे कसे वर्णू दारिद्र्य मी तयांचे. रटाळ काव्य करणाऱ्या कवींवर त्यांनी आपल्या कवी आणि कारकून या कवितेत ताशेरे ओढले आहेत.
बोले हासुनी कारकून कुठला गर्वे कवीला असे. माझे साम्य तुझ्यामध्ये दिसत असे, आहोत बंधू जसे. दोघेही दिनरात्र ना खरडतो काहीतरी आपण, जन्माचे पडलेत की ठळक हे बोटास काळेवण. पोटाचे रडगान मी रडतसे वेळी अवेळी जसे, चाले सतत काव्य रोदन तुझे तिन्ही त्रिकाळी जसे. मित्रा हे सगळे खरे कविवदे तुझ्याप्रमाणे पण, माझ्या मूर्खपणास ना दरमहा देई कुणी वेतन. विशेषतः वाङ्मय चौर्य करणाऱ्या कवींना अत्र्यांनी आपल्या टीकेनं अक्षरशः झोडपलं. कवी आणि चोर या कवितेत ते अशी कल्पना मांडतात की एकदा एक चोर मध्यरात्री चोरी करण्यासाठी बाहेर पडतो. सगळं गाव अंधारात झोपलेलं असताना त्याला एका घरात दिवा दिसतो. तो कुतूहलाने पाहायला जातो तर तिथे त्याला अवतीभोवती पुस्तकांचे ढीग रचून लिहित बसलेला एक कवी दिसतो. चोराला पाहून आयता श्रोता मिळाला याचा कवीला आनंद होतो. पण मी तुमचं काव्य ऐकण्याच्या योग्यतेचा नाही, कारण मी एक चोर आहे अशी कबुली चोर देतो. तेव्हा कवी म्हणतो, सोनियाचे दागिने चोरसी तू, कल्पनांचे शिणगार मी परंतु. हिऱ्या मोत्यांवर सदा तुझा डोळा, शब्द मौक्तिक मी सदा करीत गोळा. चोरीसाठी काळ्या राती वेश घेऊनी काळा, गल्लो गल्ली उगाच फिरसी भय प्राणाचे तुझला. बघ मेजावर माझ्या पडले खुलेल रत्न भांडार, लूट तयाची खुशाल करीतो कोण मला धरणार. कवी बीनच्या चाफा बोलेना या कवितेचं त्यांनी असं विडंबन केलं आहे. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी कोणी त्याला पुसेना. चोळीले अत्तर अंगी जरी, प्राशिली 2 शेर कस्तुरी, गंध का जातिवंत ये तरी, असे मुळामध्ये उणा. संभावितपणाचा असा त्यांना तिटकारा आहे. ओढून ताणून लिहिलेल्या विलापिकांची त्यांनी आपल्या कादरखान या कवितेत टर उडवली आहे. कवितेच्या सुरुवातीला ते म्हणतात, मुंबईत झालेल्या हिंदू पठाणांच्या दंग्यात गारद झालेल्या एका पठाणवीरास उद्देशून सदरहू विलापिका रचली आहे. हा कोण इथे पडलेला, कादरखान काबुलवाला. धिप्पाड देह हा अडवा, पसरला 6 अन फूट, पालथे पलीकडे पडले विक्राळ खिळ्यांचे बूट. चुणीदार चोळणा आता, फाटून होय चिरगूट, बैसला पठाणी वडगा, बाजूला दूर निमूट. चिखलात बुडाले कल्ले, त्या ओढीत चिल्ले पिल्ले, खिसमीस खिशातील उरले, कुणी मारी तयावर डल्ला, कादरखान काबुलवाला. रविकिरण मंडळातील कवींचा कवितेत फारसी शब्द वापरण्याचा प्रयोग अत्र्यांना मुळीच रुचत नसे. त्याबद्दल आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात, केशवसुतांच्या अनुयायांनी निर्माण केलेल्या नवकवितेच्या बाळभोत परंपरांशी माधव जुलियननी सुरू केलेला रविकिरण मंडळाचा फारशी फॅशन पंथ अतिशय विसंगत होता. गणपतीची आरती चालू असताना त्याच ठिकाणी गॉड सेव्ह द किंग हे गाणे एखाद्याने सुरू करावे म्हणजे भाविक मनाला कसे वाटेल, तसे मला वाटले. या नवीन प्रथेच्या निषेधार्थ त्यांनी मोहरममधील मर्दुमकी ही कविता लिहिली आणि संस्कृतातून आलेले आणि फारसी शब्द एकत्र वापरून उपरोध साधला. गेल्याच सालचा होता सण मंगल मोहरमचा, कोई बी बात वदण्याचा, दिल चाहिल ते करण्याचा, बेहोश धुंद पडण्याचा, मजलशी आणि जलशांचा. ताबूत बांधकामाला प्रारंभ चहूकडे झाला, बेहोश मिठाईवाला, रेवड्या पाडण्या बसला, हैदोस दुलाबे धुला. त्याचप्रमाणे क्षुल्लक विषयावरील कवितेत अवजड संस्कृत प्रचूर शब्द वापरण्याच्या काही कवींच्या अट्टहासावर देखील अत्र्यांनी मार्मिक प्रहार केले. चहाच्या कपात पडलेल्या माशीवर त्यांनी लिहिलेली कषाय पेय पात्र पतित मक्षिके प्रत ही कविता प्रसिद्ध आहे. ऐ नरांग मल शोणित भक्षिके, जनु विनाशक जंतु सुरक्षिके, असु परीक्षित हारक तक्षिके, क्या हुआ अफसोस मक्षिके. अत्र्यांचे विडंबन अस्त्राने त्यांना आवडणाऱ्या कवींना देखील सोडलं नाही. बालकवींच्या पूर्व समुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची, कुणी उधळली मूठ नभी ही लाल गुलालाची या प्रसिद्ध कवितेचं अत्र्यांनी असं विडंबन केलं. आहा सजवुनी लाल तांबडा मुखडा हा कोण, डोकावुनी पाहतो नटासम पडद्या आडून, अरुण कशाचा बाल रवीचा हा पट्टेवाला, किनखापीचा चढवून येई लाल भडक डगला. त्या काळच्या राजकारणावरही टीका करण्याचे तो सोडत नाहीत. लाल बावटा संघाचे की जमले वेताळ, करीती भांडुनी परस्परांची वदने बंबाळ, कुणी पुण्याच्या सभेत खाई मार देशभक्त, पगडीची वावडी तयाच्या चढली गगनात.
याच काळात सुमार प्रेम कवितांना ऊत आला होता. त्याची टर उडवण्यासाठी अत्र्यांनी प्रेमाचा गुलकंद ही कविता लिहिली. बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने. 7 महिने असे रोज गुलाब देऊन सुद्धा ती रमणी आपले मौन सोडत नाही असे पाहून धीर करून एके दिवशी तो तिला विचारतो की इतके दिवस मी तुला गुलाब दिले ते सगळे फुकट गेले का. तेव्हा ती आतून एक बरणी घेऊन येते आणि त्याला म्हणते, फुकट कुठे, बघा त्याचा मी गुलकंद केला. क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला, तसाच बरणी आणि घेऊनी खांद्यावरी आला. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा, प्रेम लाभनच गुलकंद तरी कशास हा दवडा. इतकंच काय, मनाच्या श्लोकांचेही अत्र्यांनी विडंबन केलं आहे. मना नीट पंथे कधीही न जावे, निशा पाणी केल्याप्रमाणे चलावे. जरी वाहने मागुनी कैक येती, कधी ना तरी सोडीजे शांत वृत्ती. पुढच्या वेळेस गाडी चालवताना रस्त्याच्या मधोमध रमत गमत चालणारे लोक दिसले की त्यांच्यावर चरफडू नका. त्यांनी अत्र्यांची ही कविता वाचलेली असते हे लक्षात ठेवा. मनासाठी त्यांनी आणखी बराच उपयुक्त उपदेश करून ठेवला आहे. सदा खाद्यपेयावरी हात मारी, बिले देई सारुनी मित्रासमोरी. अरे रे घरी राहिले आज पैसे, खिसे चाचपोनी मना बोलायसे. तत्कालीन रीतिरिवाज आणि अनावश्यक समारंभ यावर देखील अत्र्यांनी तोंडसूक घेतलं आहे. वधूवरांना काव्यमय आहेर या कवितेत अनावश्यक लांबण लावणाऱ्या आणि कंटाळवाण्या लग्नविधीवर त्यांनी भाष्य केलं आहे. घास घालणे, विड्या तोडणे, नाव आणि घेणे, हाताला अन हात लावणे, पदरगाठ देणे, एवढेच विधी विवाहात जरी ठेवतील मोठे, उरेल तर मग पृथ्वीला या स्वर्ग 2 बोटे. विडंबन काव्य लिहिले तरी अत्र्यांची प्रतिभा ही खऱ्या कवीची होती. खरं तर ज्या कवीचं भाषेवर प्रभुत्व असतं आणि खऱ्या काव्यगुणांची त्याला ओळख असते, असाच रसिक चांगलं विडंबन करू शकतो. अत्र्यांचे हे कौशल्य या संग्रहातल्या अनेक कवितातून प्रगट होते. त्यांची एका पावासाठी ही कविता अशीच आशय आणि अनुप्रासाचा छान समन्वय असल्याचं उदाहरण आहे. धाव पाव देवा आता देई एक पाव, मारू चहावरती कसा मी कोरडाच ताव. पाव नाही म्हणून पत्नी करीत काव काव, पाव रोटीसाठी आलो धुंडुनी मी गाव. माजलेत बेकरीवाले म्हणती चले जाव, बोलतो हसून इराणी जा चपाती खाव. विडंबन कवितेविषयी आज आपल्याशी बोलत आहेत प्रोफेसर निलिमा गुंडी. नमस्कार, मी निलिमा गुंडी. मराठी काव्य क्षेत्रामध्ये झेंडूची फुले या केशव कुमार म्हणजेच प्र के अत्रे यांच्या विडंबनपर कविता संग्रहाला विलक्षण प्रसिद्धी मिळाली. 1925 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या पुढे अनेक आवृत्त्या तर निघाल्याच, शिवाय त्यातल्या कवितांची संख्याही सतत वाढत राहिली. रवी किरण मंडळातले कवी, इतर कवी आणि पुण्यातलं वाङ्मयीन वातावरण त्यात मार्मिकपणे हास्यविषय केलेलं होतं. कवींच्या खटकणाऱ्या वृत्ती प्रवृत्तींवर त्यात मिश्किलपणे भाष्य होतं. याचा परिणाम असा झाला की इतरही काही कवी अशा विनोदी कविता लिहू लागले. मी काही संग्रहांचा उल्लेख करते. कवी मनमोहनांचे 2 संग्रह आहेत. एक शंखध्वनी अथवा बोंबा बोंब, दुसरा अफूच्या गोळ्या. चंग दीक्षित यांचं जुलियनांच्या सुधारकवर आधारित कॉलेजचे विडंबन करणारे खंडकाव्यच आहे आणि त्यामध्ये विनोद बरोबर आलेला आहे मार्मिकपणे. तसंच त्यांचं बाणगुळ हेही एक कविता संग्रहाचं पुस्तक आहे विनोदी. गाजराच्या पुंग्या हे संपादित पुस्तक आहे. संपादक कोण तर R.B. समुद्र, अर्थातच हे टोपण नाव आहे. दर्यातील खसखस हे शारदा मंडळाचं प्रकाशन आहे. उपहासिनी हे संपादक D.V. देव यांचं पुस्तक फार महत्वाचं आहे. गोल आपटे यांच्या पुस्तकाचं नाव आहे आपट्याची पाने. शंगो साठे यांच्या पुस्तकाचं नाव आहे चिंचा आणि बोरे. तर बाबुलनाथ यांचं पुस्तक आहे मुंग्यांचे वारुळ. याशिवाय इतरही काहींनी अशा कविता लिहिल्या आहेत. उदाहरणार्थ J.K. उपाध्याय, अनंत काणेकर, वसंत वैद्य. या अशा प्रकारच्या कवितांमधून त्या काळच्या काव्य विश्वाची आपल्याला कल्पना येते. मुक्तछंद हा काव्य प्रकार त्या काळात वादविषय ठरला होता. त्याचं विडंबन केशव कुमारांनी केलं आहेच, तसंच अनंत काणेकरांनीही फार छान केलंय. पगारातला शेवटचा पैसा संपल्यावर या त्यांच्या कवितेत त्यांनी आधुनिक ॲडम आणि इव्ह यांचं संभाषण वापरून
मुक्तछंद हास्यास्पद कसा होऊ शकतो हे दाखवून दिलंय. जर काही उपाध्याय यांची चहाटळपणा ही कविता फार मार्मिक आहे. कवी यमकासाठी कसे यतिभंग करतात, म्हणजे शब्द कसे तोडतात, याचा त्यांनी मार्मिकपणे हस केलंय. त्यांनी म्हटलंय, कवितेत जरी यतिभंग जमविले यमक तरी चांग ले किती. नागपूरच्या कवी बोबडे यांची अरे आला कवी धावा पळा ही कविता सुद्धा त्या काळच्या सवंग अशा कवी प्रतिमेचं बरोबर हस करते. रवी किरण मंडळाच्या कवींनी साधे रोजचे विषय कवितेत आणताना काही वेळेला कविताच गद्य पातळीवर आणली होती. केशव कुमारांनी त्यांच्या त्या प्रवृत्तीचं विडंबन केलंच आहे. तसंच इतरही कवींनी केलंय. गाजराच्या पुंग्यामधल्या काही कवितांची शीर्षकच पहा. हात रुमाल महात्म्य, मिशातला पांढरा केस, केरसुणी. तसंच जुलियनांच्या फारसी थाटणीच्या प्रेमकवितांचं जसं केशव कुमारांनी विडंबन केलंय, तसंच अनंत काणेकरांनीही अफलातून विडंबन केलंय. त्यांचं कवितेचं नाव आहे बेगमेच्या विरह गीताला शिवाजीचे उत्तर. खर तर विनोदी विडंबनपर कविता ही एक प्रकारची वाङ्मयीन टीकाच असते. त्या काळात कवींच्या काव्य गायनाच्या प्रथेमुळे कविता लोकाभिमुख झाली होती, म्हणून त्या लोकप्रिय कवितांच्या विडंबनांना सुद्धा भरपूर दाद मिळाली. केशव कुमारांच्या झेंडूची फुलेवर स्वतः माधवराव पटवर्धनांनी चिकित्सक परीक्षण लिहून दाद दिली होती. मात्र केशव कुमारांच्या कवितांना जसा प्रतिसाद मिळाला तसा सर्व कवींना इतर मिळाला नाही. त्याला अनेक कारणं आहेत. केशव कुमारांच्या कल्पनाशक्तीतला तल्लखपणा आणि काव्यरचनेवरची पकड फार विलक्षण होती. या गोष्टी अनुकरणाने सहज साध्य नव्हत्या. त्यामुळे मराठी काव्य विश्वात विडंबनपर काव्याचा प्रवाह स्वतंत्रपणे रुजू शकला नाही आणि म्हणूनच झेंडूची फुले या पुस्तकाचं स्थान मराठी काव्य परंपरेत अनन्यसाधारणच राहिलं. धन्यवाद. अत्र्यांनी कवितेमधल्या शाब्दिक दोषांचीच नव्हे तर कवितेसाठी निवडलेल्या विषयांची आणि काव्यात प्रकट झालेल्या कवींच्या स्वभावांचीही आपल्या विडंबनात दखल घेतली आहे आणि त्या ओघात काही स्वयंस्फूर्त विनोदी कविताही लिहिल्या. विडंबित कवीची टर उडवावी किंवा त्यांची फटफजिती करून त्यांना कवितेच्या क्षेत्रातून उठवून लावावे असा काही झेंडूची फुले लिहिण्यात माझा हेतू नव्हता. सदर कवीच्या काव्यातले मला वाटणारे दोष हसत हसत आणि गमती जमतीने त्यांच्या आणि वाचकांच्या निदर्शनाला आणून द्यावेत आणि वाङ्मयात नवी मौज निर्माण करावी एवढाच माझा उद्देश होता, असं अत्रे आपल्या प्रस्तावनेत म्हणतात. ही कविता ऐकून तुमचीही करमणूक झाली असेल अशी आशा आहे. आजही टवटवीत असलेली ही झेंडूची फुले अवश्य वाचा. या डिजिटल पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या खाली दिली आहे. ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत एका दैदिप्यमान स्वातंत्र्यवीराची साहित्य निर्मिती. तोपर्यंत वाचत रहा.